मास्टर एसके क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। यूट्यूब चॅनल मास्टर एसके क्लासेस लाईक करा, सबस्क्राइब करा, आयकॉनचं बटन दाबा। त्यानंतर तुम्हाला वर्ग 6वा, विषय गणित, घटक 5वा, दशांश अपूर्णांक यावरील सर्व व्हिडिओ अभ्यासाला मिळतील। आता आपण शिकणार आहोत काय, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार। आता गुणाकार एक करा। आता गुणाकार करताना काय करायचं, आपल्याला गुणाकार करत असताना तीन गोष्टी ध्यानात ठेवायची। पहिली, सरळ गुणाकार करावा, सरळ गुणाकार करावा। दुसरं, गुण्य व गुणक यातील दशांश स्थळ याची बेरीज करावी। तिसरं, जेवढी बेरीज आली तेवढे अंक सोडून दशांश चिन्ह द्यावे। कळलं? आता बघायचं हे पहिलं गणित आहे। 4.3 गुणिले 5 गुणाकार करायचा, किती सोडून दशांश द्यायचं, एक आणि एक सोडून। आता येतं 7.25 गुणिले 12 ने गुणाकार करायचा, किती सोडून दशांश द्यायचं, 2 अंक सोडून। आता येतं बघा 42.7 गुणिले 3.5, ह्या पैकी वरच्यात एक खालच्यात एक, बेरीज केल्या पण 2 झाले, पण खाली उत्तरामध्ये 2 सोडून दशांश द्यायचा आहे। आता हे गुणाकार करू आपण। 43 गुणिले 5 दोन पद्धतीने मी दाखवतो तुम्हाला। 4.3 गुणिले 5 है ना, गुणाकार। आता 4.3 म्हणजे काय, 43/10 गुणिले 5/1 बरोबर 10 1 10। आता 5 त्रिक 15 5 हातचाला 1 5 21 आणि 21 आलं। आता 10 असल्यामुळे 1 सोडून दशांश 21.5 हे पाहिजे लिहायचं 21.5। हे एक प्रकार झाला, कळलं? हा एक नमुना, हे एक पहिली रीत, हे पहिली रीत। आता दुसरी रीत, सरळ गुणाकार करायचा असेल 4.3 गुणिले 5 5 त्रिक 15 5 हातचाला 1 5 21 आणि 21 केल्या, 1 सोडून दशांश आहे, 1 सोडून दशांश झालं। हे आता हे गणित तसंच बघा। आता 7.25 गुणिले 12 बरोबर किती। आता या पायकडे बघा 7.25 ला आपण कसं लिहू, याला 725/100 गुणिले 12/1 हे 100। 2 सोडून दशांश आहे म्हणून 100 केले की नाही। आता 12 5 ला 0 हातचाला 6 12 24 7 30 ला 0 हातचाले 3 12 7 84 3 87 आलं। हे 2 0 हे 2 0 उरलं, काय आलं उत्तर 87। याचं उत्तर 87.00 म्हणलं तर काही किंमत नाही 87। आता याला सरळ आपण कसं करायचं आहे, आपल्या गुणाकाराप्रमाणे इकडे बघा 7.25 गुणिले 12 बे 5 10 ला 0 हातचाला 1 बे 2 4 आणि 1 5 बे 7 14 एका 5 5 एका 2 2 एका 7 7 0 5 आणि 5 10 4 9 6 आणि 1 7 7 आणि 1 8। आता किती सोडून दशांश, 1 2 सोडून दशांश, मी 1 सोडून दशांश, म्हणजे किती आलं उत्तर 87 आलं का 87। आता तिसरं गणित बघा 42.7 गुणिले 3.5 बरोबर किती आपल्याला करायचं आहे। आता इकडे बघा 427/10 गुणिले 35/10 हे 10 10चा गुणाकार किती झाला 100। बघा हे नेक्स्ट आलं।
आता 35 ने याला गुणाकार करायचा आहे. बाजूला करू आपण 35 ने गुणाकार. 427. एक मिनिट बघा, इथं खाली आपण करू आता. 427 गुणिले 35. 5 ते 35 ला 5, हातच्या 3, 5 2 10 3 13 ला 3, हातचा 1 5 21 आणि 21. आता 3 7 21 ला 1, हातचे 2 3 2 6 2 8 आणि 3 चौक 12. आता आपण दशांश इथं 1 दशांश इथं म्हणजे वर 1 खाली 1 2 1 2 सोडून आता याची गुणाकार किती आला इथं मग या पाहिजे एवढा येतो. आता आलं तर 2 सोडून दशांश द्यायचा आपल्याला. 149.45 149.45 अशा रीतीने तुम्हाला गुणाकार सोडवता येतात. आता पाहताय चौथं गणित. 32.8 गुणिले 0.35 6.65 गुणिले 4.2 7.64 गुणिले 2.45. आता बघू, आता करू गुणाकार. सरळ आपल्या गुणाकारासारखा गुणाकार करायचा असा गुणिले 0.35. आता 5 ने गुणाकार. 5 48 ला 0, हातच्या 4 5 2 10 4 14 ला 4, हातचा 1 5 3 15 आणि 1 इथं गुणाकाराची पुढे आता 3 न करायचं इथून लिहायचं. 3 8 24 ला 4, हातचे 2 3 2 6 2 8 आलं. 3 त्रिक 9. आता याची बेरीज करा. बेरीज 4 आणि 4 8 8 आणि 7 14 ला 4, हातचा 1 हातचा 1 9 आणि 1 10 आणि हातचा 1 11. आता किती वरचं 1 2 3 सोडून दशांश. या पहा 1 2 वर 3 3 सोडून दशांश 1 2 3. उत्तर किती आलं 11.480. लक्षात आलं 11.480. आता हे दुसरं गणित बघू. आता हे पहा गुणिले 4.2. आता इथे बघा वर 2 सोडून खाली 1 सोडून 3 सोडून. आता खाली उत्तरात किती सोडून दशांश द्यावं लागेल तुम्हाला 3 सोडून. 2 5 10 ला 0, हातचा 1 2 सक 12 हातचा 1 13 ला 3 हातचा 1 2 सक 12 आणि 1 13. हे पहा 4 4 5 20 ला 0, हातचे 2 4 सक 24 आणि 2 26 ला 6, हातचे 2 4 सक 24 आणि 2 26. आता याची करा बेरीज. 0 3 6 3 9 6 1 7. आता 1 2 3 सोडून 1 2 3 सोडून किती आलं उत्तर 27.930. आता पुढचं बघा. आता इथे किती सोडून दशांश द्यावं लागते मग सांगा बघू बरं. वरचे 2 खालचे 2 म्हणजे 4 सोडून. आता बघा 5 24 ला 0, हातचे 2 5 सक 30 आणि 2 32 ला 2, हातचे 3 5 ते 35 आणि 3 हे 38. आता 4 न 4 5 20 ला 0, 4 चौक 16 ला 6, हातचा 1 4 सक 24 आणि 25 ला 5, हातचे 2 4 7 28 आणि 2 31. आता पुन्हा हे 2 आता यानं करायचं ना म्हणून ह्या दोन्ही खाली गुणाकारचे पुढे किंवा 0 द्यायचं. 2 चौक 8 2 सक 12 ला 2 2 सक 12 ला 2, हातचा 1 2 सती 14 आणि 1 15. आता याची बेरीज करा. हे 0 6 2 8 8 आणि 5 13 13 आणि 8 21 ला 1, हातचे 2 2 2 4 आणि 3 7 5 आणि 3 8 1. आता किती सोडून 2 आणि 2 4 1 2 3 4 इथं दशांश. काय उत्तर काय आलं 18.718. इथे आलं 18.718. असे आपल्या गुणाकारासारखा गुणाकार करायचा आणि किती सोडून दशांश द्यायचे ते ठरवून दशांश द्यायचं. उत्तर बरोबर आहे. कळलं. आता इकडे पहा 1 किलोग्रॅम साखरेची किंमत 36.50 रुपये म्हणजे 36 रुपये 50 पैसे आहे. तर 2.5 किलोग्रॅम साखरेची किंमत किती बघा.
साखरेचा दर प्रति किलोग्रॅम बरोबर 36.50 रुपये. आता किती साखर खरेदी करायची? साखर साखर बरोबर किती? 2.5 किलोग्रॅम. आता एकूण रक्कम म्हणजे काय? आता याची खरेदी काही साखर एवढी झाली म्हणून कोणती क्रिया करायची? एकावरून अनेकाची. प्रति किलोग्रॅम एकावरून अनेकाची म्हणजे गुणाकार. बघा, एकावरून अनेकाची किंमत काढणे म्हणजे गुणाकार. एकावर अनेकाची किंमत काढणे म्हणजे गुणाकार. आता आपण लिहू गुणाकार. 36.50 गुणिले 2.5 बरोबर किती रुपये? म्हणजे एवढं. आता खरे प्रत्यक्ष गुणाकार करू आपण. 36.5 दोन पद्धतीनं चला आपण. आता 36.50 हे 100 दशांश उडाला. आता गुणिले 25/10. हे शून्य कटलं. आता पुढे बघा. आता 25 ने गुणाकार करा. ह्याला 25 ने गुणाकार करा. 25 5 सव्वाशेला 5. 25 5 सव्वाशेला 5 5 होता. 365 गुणिले 25 आणि खाली 10 गुणिले 10. आता 25 5 सव्वाशेला 5 हातचे 12. 25 150 12 162 ला 2 हातचे आले 16. 25 3 75 85 6 91/100. आता बरोबर दशांश उडवायचा आपण. 91.25 रुपये. 91.25. आता हे झाले एक प्रकारचा. दुसरा आता आपण हे का 36.50 गुणिले 2.5. आता गुणाकार करू. 5 0 0 असेल 2.5. 5 0 0 5 5 25 ला 5 हातचे 2 5 30 30 2 32 ला 2 हातचे 3 5 3 15 आणि 3 18 झालं. पैसा खाली पुढे. आता 2 ना बे 0 0 कळलं की बे 0 0 बघा. बे 0 0 बे 5 10 ला 0 आला बघा. 10 ला 0 हातचा लय. बे 12 आणि 13 ला 3 हातचा लय. बेत्रिक 6 आणि 7. आता करायची बेरीज. 0 हे 5 हे 2 8 3 11 ला 1 हातचा लय 7 आणि 1 8 आणि 1 9. आता किती सोडून? 1 2 1 3 सोडून 1 2 3 सोडून आलं. याच्यावर पुढे आता किती शून्य किंमत आहे बघा. 91.25. उत्तर 91.25. दोन्ही पद्धतीने आपण सोडले. ही एक पद्धत, दुसरी पद्धत. आता असं पुढे बघू. एका पेट्रोलचा दर प्रति लिटर 62.32 रुपये आहे. सीमाला स्कूटर मध्ये 2.5 लिटर पेट्रोल भरायचे आहे तर तिला किती रुपये द्यावे लागते? बघा मग काय करावं लागतं? कोणती प्रक्रिया करावी लागेल? आता मी सांगतो. एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करावा लागतो. आता एकावन्न अनेकाची म्हणजे काय? 1 लिटरची किंमत एवढी आहे इतके रुपये 62.32 रुपये. तर 2.5 लिटर म्हणजे अनेक आहे की नाही, मग गुणाकार करायचा. मग कसं आता लिहायचं? आता 2.5 लिटर म्हणजे 2.5 बरोबर इतके रुपये. आता बघा हे गुणाकार आपण इकडे असा गुणाकार करू. इथे बघा ह्या पद्धतीने करू. 62 हे लिहिल्या. आता 2 सोडून दशांश म्हणजे खाली 100.
गुणिले 25/10 आलं. आता नीट पुढे बघा, त्याच्या खालीच होता हे झालं. आता वरच्या वरचा गुणाकार आणि खाल्ल्या खाल्ल्याचा आपण गुणाकार करूया. आता बघा 6232 गुणिले 25 गुणिले 100 गुणिले 10. आता हे बघा खालीचं किती आलं 1000 आलं. आलं का 3 शून्य. आता 5 दुनी 50 ला 0 हातचे आले 5. 5 त्रिक 75 5 80 ला 0 हातचे आले 8. 5 दुनी 50 आणि 8 58 ला 8 हातचे 5. 25 सगळं 150 5 155. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले बघा. आता लिहा 1558/10 बरोबर काय आलं मग 1.0 0 रुपये. 8 आले की 1.0 इथं दशांश आलं पण पुढे 1 शून्य वाढवावं लागते आपल्याला. हे इतके रुपये इतके पैसे. आता इकडे प्रत्यक्ष गुणाकार करून बघू. 62.32 गुणिले 2.5 हे पाहता करा गुणाकार. 5 दुनी 10 ला 0 हातचा ला 1 5 त्रिक 15 1 16 ला 6 हातचा ला 1 5 दुनी 10 आणि 1 11 ला 1 हातचा ला 1 5 सक 30 आणि 1 31 जर हे पाहिजे. बे दुनी 4 ला 4 बे त्रिक 6 बे दुनी 4 आणि बे सक 12 करा आता बेरीज. 7 4 आणि 1 5 6 आणि 1 7 आणि हातचा 1 8 4 आणि 1 5 3 आणि 2 5 1 ला 1. आता किती 1 2 आणि 3 सोडून दशांश 1 2 3 सोडून दशांश आलं. मग आता दशांशच्या पुढे हे रुपये हे पैसे म्हणजे हे राहत नाही. 155 रुपये 80 पैसे द्यावे लागतील. आता खाली उत्तर लिहायचं. सीमाला किती रुपये द्यावे लागतील. आता उत्तर सीमाला 155.80 रुपये द्यावे लागतात किंवा लागतील. म्हणजेच काय 155 रुपये 80 पैसे. सीमाला एवढं द्यावं लागते 155 रुपये 80 पैसे द्यावं लागते. लक्षात आलं हे उत्तर. इकडे सुद्धा 2.5 किलो साखरेची खरी किंमत किती हे उत्तर इथे लिहायचं. इथे आपण असं लिहू उत्तर. अडीच किलोग्रॅम साखरेची किंमत 1.25 रुपये आहे किंवा होती. अशा रीतीनं तुम्हाला हे समजलेलं आहे आणि असा गुणाकार तुम्ही करा. आता पुढे आपण पाहूया. तर आता एक गुणाकार करा 90. जर 427 गुणिले 16 बरोबर 6832 तर 4.27 गुणिले 1.6 बरोबर किती. गुणाकार एवढाच येणार आहे पाहिजे. इकडे बघा 6. आता दशांश किती हे 2 आणि 1 3 सोडणे पाहिजे. किती आलं उत्तर 6.832. आता 508 गुणिले 6 9 बरोबर किती 35,052. तर हे गुणाकार किती येईल पाहिजे 35,052. हे 1 आणि हे 1 2 सोडून दशांश 350.52. आता ह्या 773 गुणिले 53 चा गुणाकार 40,969. तर 0.773 गुणिले 5 3 चा गुणाकार हे लिहा 40,969. आता किती सोडून दशांश हे 3 आणि हे 1 4 1 2 3 4 4.0969 त्याचं उत्तर 4.0969. आता खालचं 225 गुणिले 77 चा गुणाकार 17,325. तर 0.25 बरोबर किती. आता हे असंच लिहायचं बघा
17,325. आता किती सोडून दशांश द्यावा लागेल तुम्हाला? नीट बघा दशांश. हे 3, हे 1 4, 1 2 3 4 हे उत्तर. आता दुसराच तर हेच आणखी सांगतो. तर इथे बघा 2.25 गुणिले 7.7 बरोबर किती? हेच लिहायचं. आता हे 2 हे 1 3 सोडून हे आता बघा तर 22.5 गुणिले 7.7 ह्याचा गुणाकार एवढाच येतो, पण इथं 1 सोडून इथं 1 2 सोडून हे लक्षात आलं. अशा रीतीनं तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे. सोडवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे. एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचंय, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.